किती जणांनी पालकत्व कसं असावं याविषयीचं एखादं पुस्तक वाचलंय आजपर्यंत? मोबाईलला बघितलंय, वाचलंय. किती जणांच्या घरात अवांतर वाचनासाठी 10 पुस्तक आहेत? त्या दिवशी सर इंजिनिअरिंग कॉलेजला माझं लेक्चर होतं. 200-300 मुलांचा मॉब होता. FY SY TY ची मुलं असतील. एकही मूल सापडलं नाही की ज्याने पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त एखादं पुस्तक वाचलंय. ही जबाबदारी नाही वाटत तुम्हाला? एखाद्या ग्रंथ प्रदर्शनाला घेऊन जाणं, एखाद्या व्याख्यानाला घेऊन जाणं, एखाद्या पर्यटनाला घेऊन जाणं, डोंगरावरती त्याच्यासोबत एखादा ट्रेक करणं, असं नाही वाटत तुम्हाला? लक्षात घ्या, जेवढं तुम्ही जग दाखवाल बाहेरचं तेवढं मुलं एक्सप्लोर करतील स्वतःला. जेवढं तुम्ही त्यांना कोंडून ठेवाल, हेच म्हणून चाकोरी ठरवून द्याल, तेवढी मुलं हातातनं जातील, वाया जातील. म्हणून 12वीच्या लेकराला सुद्धा किती बाप असे आहेत. आपली 11वी 12वीतली पोरगी आहे, तिला जवळ घेतलंय, कुरवाळलंय, तिची पप्पी घेतली आहे. किती बाप आहे तिथं बसलेले असे. ज्या वेळेस घरचा हक्काचा स्पर्श लेकरांना होत नाही, त्यावेळेस लेकरं हा स्पर्श बाहेर शोधतात. लक्षात येतंय? माझं जड जाईल बोलणं, पण या प्रत्येक गोष्टीला मी मानसशास्त्रीय आधाराने बोलतोय. माझा राग आला तरी काही हरकत नाहीये, पण आपल्या लेकरांना स्पर्शाची भाषा कळू द्यात. आपल्या लेकरांना लास्ट टाइम तुम्ही तुमच्या मुलांना हग कधी केलंय, मिठी कधी मारली, किती जणांनी मारली? आजपासून सुरुवात करा. आपली लेकरं आहेत, आपल्या हक्काची लेकरं आहेत. मांडपात उभी राहील ना मुलगी, अक्षता पडतील ना, त्यावेळेस त्या कॅमेऱ्यासमोर रडायला जेवढं धाडस लागत नाही तेवढं धाडस आज लेकरू घरात असताना तिच्याशी रोज 15-20 मिनिटं हितगुज करण्यात जे आनंद आहे, जी मजा आहे ना, ती त्याच्यात नाही मिळणार तुम्हाला. म्हणून सांगतो, लेकरं आभाळातनं पडलेली नाहीत.